पुण्यामध्ये पॅट पेपर फुटी प्रकरणी आता गुन्हा दाखल। राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेकडून घेण्यात येणाऱ्या पॅट परीक्षेची प्रश्नपत्रिका समाज माध्यमांमध्ये प्रसारित केल्याचाही प्रकार समोर। या प्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यामध्ये सोशल मीडियावरील 6 चॅनल विरोधात गुन्हा दाखल। 10वी आणि 12वी परीक्षेसाठी खासगी विद्यार्थी नोंदणी सुरू। तर जून-जुलैमध्ये होणाऱ्या 10वी 12वीच्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना फॉर्म नंबर 17 भरून खासगीरित्या परीक्षा देता येणार। त्यासाठीची नोंदणी प्रक्रिया सुरू असून 21 मे पर्यंत ऑनलाईन अर्ज भरता येणार। पुण्यातील कात्रज कोंढवा रस्त्याच्या 50 मीटरच्या रुंदीकरणासाठी आवश्यक असलेल्या जागेच्या भूसंपादनाला मंजुरी। तर या निर्णयामुळे पुढील महिन्यातील संपूर्ण जागा महापालिकेच्या ताब्यात येणार। पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरासह ग्रामीण भागातील 18 वर्षांपर्यंत 5.5 लाखांहून अधिक मुलांचे आधार कार्ड अद्यावत केले नसल्याचं समोर। त्यामुळे मुलांचे आधार कार्ड रद्द होण्याच्या मार्गावर। पुणे महापालिकेच्या मालमत्तेची माहिती एकाच क्लिकवर मिळणार। डॅशबोर्ड विकसित करण्याचे महापालिकेच्या मालमत्ता व्यवस्थापन विभागाचं नियोजन। नेस्को ड्रग्ज प्रकरणामध्ये इंटरनॅशनल पेडलरच्या पत्नीला अटक। तर फरार पेडलरची पत्नी जिया जेकब अटकेत। वनराई पोलिसांकडून शोध मोहीम सुरू। सोन्या चांदीच्या दरात मोठी घसरण। सोनं 1200 तर चांदी 5000 रुपयांनी स्वस्त। सोन्याचे दर जीएसटीसह 1,55,530 रुपयांवर तर चांदी 2,55,440 रुपयांवर स्थिरावली। सध्या महाराष्ट्रामधल्या अनेक ठिकाणी ऊन आणि अवकाळी पावसाचा फटका शेतकऱ्यांना बसतोय। कुठे कशी परिस्थिती आहे पाहूया। राज्यात उन्हाचा कहर। अकोल्यामध्ये सर्वाधिक 11 बाधितांसह राज्यामध्ये उष्माघाताची रुग्णसंख्या 39 वर। आरोग्य विभाग सतर्क। तर नागरिकांनाही काळजी घेण्याचं आवाहन। अहिल्यानगरच्या पारनेरमध्ये उष्माघाताचा आणखी एक बळी। गरगुंडी या ठिकाणी प्राथमिक शाळेच्या शिक्षिकेचा मृत्यू। प्रखर उन्हात प्रवास केल्यानंतर तब्येत बिघडली। हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती। नंदुरबारमध्ये उष्णतेचा कहर। प्रशासन सतर्क। जिल्ह्यातील 18 ठिकाणी उष्णता कक्षांची सोय। उष्णतेमुळे तातडीनं उपचार मिळावा यासाठी अत्याधुनिक उष्माघात कक्ष तयार। तर मे महिन्यामध्ये तापमानाचा पारा आणखी वाढणार असल्याची शक्यता। गोंदियामध्ये ढगाळ वातावरणानंतर आता पुन्हा उष्णतेचा तडाखा। तापमान 42 अंशांवर। कडक उन्हामुळे नागरिक हैराण। आरोग्याची काळजी घेण्याचंही आवाहन। जळगावच्या 40 गावात सुद्धा तापमान पुन्हा 40 अंशांवर। उष्णतेचा जोर वाढला। दुपारच्या वेळेत रस्ते निर्मनुष्य। पुढील काही दिवस तापमानात वाढीची शक्यता। प्रशासनाचं सतर्कतेचं आवाहन। बीड जिल्ह्यासाठी हवामान विभागाचा उष्णतेसह पावसाचाही इशारा। 24 आणि 25 एप्रिल रोजी तापमान 42 अंशांपर्यंत जाण्याची शक्यता। तर 24 एप्रिलला पावसाचाही येलो अलर्ट। राज्यात पुढील 3 दिवस अवकाळी पावसाचा अंदाज। विदर्भातील काही जिल्हे वगळता बहुतांश भागामध्ये वादळी पाऊस कोसळू शकतोय। तर कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र, दक्षिण मराठवाड्यामध्ये 25 एप्रिलपर्यंत पावसाची शक्यता आहे। करमाळा तालुक्यामध्ये काल झालेल्या वादळी वाऱ्याचा पावसाचा केळी पिकाला फटका। तर काढणीला आलेल्या 2 एकर केळी भुईसपाट। शेतकऱ्यांचं 25 ते 30 लाख रुपयांचं नुकसान झाल्याची माहिती। रत्नागिरीच्या संगमेश्वर तालुक्यामध्ये विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस। तुरळ या ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस। तर मुंबई गोवा महामार्गाच्या वाहतुकीवर याचा परिणाम। पुढील 2 दिवस अवकाळीचा अंदाज।